नाही चिपकत आहे, हे बघ लगेच कडक होते. ये बघा, बड़ी मुसीबत आई है इस बैलगाड़ी बनाने में. इतने साल के बाद वड़ा पाव आया. पहिल्याच्या काळामध्ये डोहाळे जेवण बनवायचं म्हणजे एकदम सोपं काम. 5 बायका आल्या डोहाळे जेवण झालं. पण आता माहिती नाही तुम्हाला कवडी नाटक असतं. हे असं एक बिस्किट असते, साधारण तुम्हाला 5 वाला बिस्किट दिसत असेल, पण याच्यासाठी मेहनत असते ती पक्की असते. कर 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 हे लादीवर ठेवलेला बिस्किट दाखव. जेम्स कुठे? जेम्सला डोले काय लावायचे? कोणते? कॅरेमल वाला मम्मीने. आम्ही सँडविच खाऊ. तू पण खाणार? ना फ्लावर टाकून पुलाव. फ्लावर नाही, तेंडली पण त्याच्यात टाकायची. नको काय करू? ती बघ गाडी बघ कशी उचलली ती बघ. आम्हाला हसून नको करू का? रेषा गेला ते कवड्याला. ए नको करू ना भाकरी. नको भाकरी. आता आमची गाडी झालेली आहे. हे 2 एक्स्ट्रा आहे. याला चिपकायचं आहे. ते नंतर चिपकवा ना. अरे बारबी आली. हे थोडं पण याला दया माया नाही की मी येणार आहे का माझ्यासाठी काहीतरी आणू. महागा म्हणजे तुम्ही फोन पण नाही करत. असं थोडी असतं. फोन केल्यावर रिटर्न माणूस फोन करते कशाला केला काय. कधी केलं? तुम्ही तर फोनच नाही करत. कधी केलं? एक आधीवाली परवाच्या पण आहे दिवशी. काही बारबी. चुकून टाकले त्यांचं ते नाही. चुकून सगळ्या मेंढ्यानं चकण्या आण सगळ्या. वरून झाला. ही पण एक छोटीला कमी पॉपकॉर्न. पॉपकॉर्नपासून बनवलेले हे शॉन द शिप लहानपणीची आठवण करून देतात. बनवताना खूप मेहनत असते, पण एकदा काय झालं का बघायला जाम भारी वाटते. आणि ही बिस्किटाची गाडी बघायला सोपी पण करायला खूप कठीण. बोटकर खालतून. मखाना आणि मखान्यापासून आम्ही बनवले आहेत बटरफ्लाय अशा प्रकारे. आता कसं वाटतं? डिटेल दे. तसं नाही, एकच साईडला ठेवलं. तू ये ना. हा, मग चालेल. देशी जुगाड. गाडीमध्ये कोण कोण येणार? टाकाव का याच्यात? हिचा शेंडा पर्पल आहे शेंडा. आणि हे फ्रॉक बदामचा आहे, साधा सुद्धा नाही आहे. गाडीत जागा आहे सगळं. मम्मी त्याच्या बायकोला तिकडेच पाठव. ही वाली आण, दुसरी नाही. दुसरी नाही. ही बहिणी म्हणजे टकल्याला लावलं. बघ कॅरेमेल. यो बरोबर आहे ना एरोप्लेनचं टोक? का असा लावू? 1 2 3 4 5. घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो, म्हणजे अगदी साधासुद्धा साधं डोहाळे जेवण बनवायचा विचार केलेला घरातल्यांनी. पण घरामध्ये कलाकार असला का साध्या वस्तूंनासुद्धा अधिक आकर्षक, अधिक सुंदर आणि अधिक लक्षवेधी बनवण्याचं कल्पना त्याच्या कलाकाराच्या डोक्यात नेहमीच येत असतात. तशाच आमच्या डोक्यामध्ये सुद्धा कल्पना निर्माण झाल्या आणि साध्या साध्या गोष्टीमधून पण सुंदर सुंदर वस्तू आम्ही इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक कार्यक्रमाला एक वेगळी ओळख आणि सुंदर ओळख देण्याचा प्रयत्न नेहमीच कलाकार करतो. डोहाळे जेवणाला आम्ही इकडे पहिल्यांदा असं सेटअप बनवला आहे घरगुती सगळ्या घरातल्यांनी मिळून. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यवस्तू वापरल्यात आम्ही.
आणि त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट भिकारी आहे. कामगार. अजून तयारी नाही, काय नाही. लोक जेवून जातील मग येशील तयारी करून. तर भिगारीच असतात, दुसरे काम करणारे भिगारीच असतात. जा ना, कर ना तयारी. आता आली ना लाईट. या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे पेढा का बर्फी हा खेळ. येणारा पाहुणा बाळ हा मुलगा असेल की मुलगी याचा अंदाज लावून हा खेळ खेळायचा असतो. यामध्येही आम्हाला आमच्या संस्कृतीशी निगडीत आणि आमच्या घरातच असणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून आम्ही ही कलाकृती सादर केल्या आणि आमच्या संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे आमच्या घरातल्यांना आणि सर्वांनाच खूपच आवडली. कारण की आमची संस्कृतीच अशी आहे की सगळ्यांच्या मनात घर करते. पांडुरंगाला स्वतःचा असा कोणताच रंग नाही, पण तो आपल्या जीवनामध्ये, सृष्टीमध्ये आणि आपल्या आयुष्यात अनेक सुंदर सुंदर रंग भरत असतो. प्रेमाचे रंग, आशीर्वादाचे रंग. त्याच्यामुळे या शुभकार्यामध्ये पांडुरंगाचे आशीर्वाद आणि त्यांचे अस्तित्व असणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्वतः रंगहीन असूनही आनंदाचे असंख्य रंग देणारा माझा पांडुरंग. गर्भवती मातेसाठी म्हणजे त्या होणाऱ्या आईसाठी केलेली प्रत्येक सजावट आणि त्या प्रत्येक सजावटीमधला छोटासा भाग किंवा त्याच्यामधले रंग तिच्या मनातल्या असंख्य स्वप्नांचा एक भाग आहे. त्या स्वप्नांना सुंदर आकार देण्याचा आणि थोड्याशा म्हणजे छोट्याशा प्रमाणात का होईना ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे हे डोहाळे जेवण. तो काढतोय. एवढं दाताला एवढं पुष्कळ होते. डोहाळे जेवणाचा हा समारंभ म्हणजे आम्ही केलेल्या सजावटीमधून तिच्या स्वप्नांना सुंदर आकार देण्याचा हा छोटासा प्रयत्न.